डार्लिंग, अगो कुठल्या घाणेरड्या हाताने बनवलं असेल माहित नाही. नाही त्यात ते गॅरेज. नको बोलूस. हे बघा, गॅरेज येते आमचं, घरच येते आमचं, तिथे आम्ही काम करतो. आणि पुढच्या वेळी तोंड सांभाळून बोला. एक तू बोलताना जरा विचार कर, कळलं ना? ताई ऐक ना, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. पहिल्यांदा आले, त्यांना भेटू दे, तर पुन्हा नाही येणार. झाली वकिली करून बंद झाली असेल तर गप्प बस. आणि हे असलं घाणेरडं अन्न आपल्या घरात घेऊन काय आजारी पडायचं आपल्याला? मूर्ख. काय बघत काय बसलाय माझ्या तोंडाकडे? कळत नाही का तुम्हाला? नाही, तुम्हाला असं कळणारच नाही. तुम्हाला ना धक्के मारून हकलवून द्यायला पाहिजे इथून. गेट कोणी ओपन ठेवलाय? वॉचमॅन सुहास. वॉचमॅन, वॉचमॅन, निघा निघा तुम्ही. अरे वाट कसली बघताय, चला निघा निघा. जिजू ऐका ना, जिजू त्यांना एकदा भेटू द्या. खूप लांबून आले होतो. मला काही फरक नाही पडत. आणि एवढंच जर तिला भेटायचं असेल ना तर घेऊन जा तिला तुमच्या बरोबर. आणि घाला काय खायला घालायचे ते. आणि तुला जर जास्त पुळका असेल ना तर तूही गेलास तरी चालेल. तुझी या घराला काही गरज नाहीये तसंही. ताई काय बोलतेस तू हे? अहो त्याला काही बोलू नका ना. आम्हाला फक्त 5 मिनिटं शिवायला भेटू दे, मग जातो ना आम्ही. प्लीज ना काकू. काकू काकू कोणाला बोलतोस? काकू दिसते मी? सुहास. वॉचमॅन, वॉचमॅन. शिवा, आशू, छकुल्या, शिवा, निघा म्हटलं ना. छकुल्या, शिवा. तोंड बंद कर. निघा इथून. हे काय चाललंय? शिवा, हे काय आहे सगळं? आई मी सांगते, ह्या लोकांचा आपल्याला हे असं घाणेरडं अन्न खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन होता. नाही, या खोटं बोलताय. आम्ही तुझ्यासाठी बनवलेला पदार्थ ह्यांनी फेकला. हे तू केलंयस कीर्ती? आई अगं, हे अन्न खूप घाणेरडं आहे. खूप घाणेरडा वास येतो याला. कोणी खाल्लं असतं तर जीव गेला असता त्याने. कीर्ती, तू काय बोलतेस कळतंय तुला? काही चुकीचं बोलत नाहीये मी. आणि कुणीही काही आणून देईल, आपण खाणार आहोत का? तू खाणार आहेस? हे बघ कीर्ती, तुला खायचं नसेल तर नको खाऊस. आणि कुणी काय आणलंय ते महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे काय भावना आहेत ना ते जास्त महत्वाचे आहे. फूड पॉइझनिंग झालं तर भावनेचं काय करणार आहोत आपण? जीवापेक्षा भावना महत्वाच्या आहे. कुठल्या हाताने बनवलं असेल, कुठल्या पाण्यात बनवलं असेल काय माहित. त्यात हे लोक म्हणतात की हे अन्न त्यांनी गॅरेज मध्ये बनवलंय. शी. आई अगं, आपल्या घरात किती हायजीन पाळलं जातं, यांना काही माहिती आहे का याच्याबद्दल? 10 दिवस झाले हिला घरात येऊन. हिलाच काही माहिती नाही. यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहोत आपण? काहीही असो कीर्ती, अन्न सांडणं हा अन्नाचा अपमान असतो. आणि आपणच अन्नाची किंमत नाही केली तर कसं चालेल? सॉरी आई, चुकलंच माझं. पण आई मी फक्त काळजीपोटी केलं ग.
हे असं घाणेरडं अन्न खाऊन कुणी आजारी पडलं तर? त्यात भाऊंना तर आत्ताच माइल्ड अटॅक येऊन गेलाय ना. ते आजारी पडलं तर काय करणार आहोत का आपण? नाही तसं नाहीये, आणि हे एकदम चांगलं. ते चांगलं असेल पण तुमच्यासाठी. कसं आहे, बऱ्याचदा तुम्हाला एखाद रात्रीचं शिळ अन्न खायची सुद्धा सवय असेल ना. आता समजा हे अन्न आम्ही खाल्लं आणि आम्हाला ते पचलंच नाही तर आजारी पडलो तर काय करणार ना. म्हणून हे जे झालं ना ते बरंच झालं अगं. पण अन्नाचा अपमान झालाच ना. हे बघ, आम्ही वस्तीत राहत असलो तरी आम्ही व्यवस्थित राहतो. जेवण चांगलंच होतं तिथेही स्वच्छता असते. भाऊ भाऊ यात आईची काही चूक नाही आहे. जे झालं ते चुकीचंच झालं आणि आईनी नाही घेतली ताईची बाजू. पण आशू, मी सीताची चूक झाली हे म्हणतच नाहीये, पण हे घडू न देणं ही तिची जबाबदारीच आहे ना. हो. आणि तुझं काय रे? हे सगळे तर तुझे मित्र होते ना. अहो तू यांच्याबरोबरच असायचास ना. मग आता काय झालं? आशू, आपले मित्र हे आपल्या स्टेटसवरून ठरत नाहीत, आपल्या स्वभावावरून, आपल्या पर्सनॅलिटीवरून ठरतात. कालपर्यंत तुला ते चांगले वाटत होते ना, मग तू त्यांना आज बोलवायला हवं होतंस. तू का बोलला नाहीस? तू तेव्हा का विरोध केला नाहीस? भाऊ, या सगळ्यासाठी मला का जबाबदार धरताय? माझी काय चूक? ते आधी होते माझे मित्र, पण आता सगळं सारखं आहे का? आणि मुळात ते आधी शिवाचे मित्र आहेत ना.